मोहरम निमित्त सरबत आणि पाणी वाटप. ठाणे मुस्लिम बांधवांमध्ये मोहरम हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मस्जिदमधून ताजिया काढण्यात येतो. या ताजियामध्ये असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या भक्ती आणि भावाने सहभागी झालेले असतात. ही ताजिया मिरवणूक राबोडी परिसरातून निघून ठाणे मध्यवर्ती जेल या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. यावेळी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या असंख्य मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाणी यांचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आसद याहिया चाऊस हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून ही सेवा करत आहेत. यंदाही आसद याहिया चाऊस यांनी या ताजियामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम समाज बांधवांना सरबत आणि पाण्याचं वाटप केलं. मोहरमच्या दिवशी मुस्लिम बांधवांमध्ये असं म्हणणं आहे की या दिवशी अन्नदान जलपान करणे म्हणजे मोठं पुण्याचं काम असतं, अशी भावना मुस्लिम समाज बांधवांमध्ये आहे. त्यानुसार हे कार्य आसद चाऊस हे करीत आहेत. आमच्या हसन हुसेन ज्याने आज इस्लाम जीवन ठेवला आणि ते जेव्हा ते शहीद झाले त्या टायमाला काही लोक उपाशी होते, म्हणजे पानी नहीं मिल रहा था, खाना नहीं मिल रहा था. तो आज हसन हुसैन इस्लाम जिंदा है, उसको याद रखने के लिए आज हम लोग यहाँ पे शरबत दे करके आज उनको याद करने के लिए आज पूरे तादाद से थाना के जो लोग यहाँ पे करबला जैसा हम लोग मानते हैं, पूरे थाना की सवारी यहाँ पे आती है. ठाणे नगर पुलिस स्टेशन का हमको पूरा सहकार्य होता है, ठाणे जेल का हमको पूरा सहकार्य होता है. बाकी इतर जो लोक आहेत त्यांचं पण या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे. कारण की हा मोहरम असा सण आला असून बघितलं असेल की आशा एकादशीने दोन्ही एकत्र आले. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सरबत वाटप करून प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी हसन हुसेनला याद करतो.